हा कांदा मेथकूट. कांदा मेथकूट. साहित्य मला सांगता काय काय? हे उडदाची डाळ आहे. दही, कांदा, गहू, चणा डाळ, तांदूळ, सुंठ, साखर, दालचीन, हिंग, लवंग, वेलची, तिखट, हळद आणि मीठ. ओके. आता साहित्य बघितलं तर पहिल्यांदा हे काय करायचं मला सांगा. आपण सगळं हे जिन्नस सगळं भाजून घ्यायचं वेगवेगळं. पहिल्यांदा आपण हे भाजायचं. हो. पण हे सगळं एकत्र भाजायचं का वेगवेगळं भाजायचं? वेगवेगळं, कारण काही लवकर पटकन भाजलं जातं. सगळं एकत्र भाजलं तर काही लवकर करपून जाईल. बरोबर. हां, प्रत्येकाचे व्यवस्थित त्याला भाजायला पाहिजे प्रत्येकाला. बरं, साधारण कितीला किती प्रमाण, म्हणजे एक वाटी सगळं घ्यायचं का? आता चणा डाळ घेतली 1 वाटी तर त्याला उडदाची डाळ अर्धी वाटी. ओके ओके. आणि त्याच्या निम्म गहू. कशाची निम्म? अर्धी. हां, अर्ध्या वाटीचे अर्धे म्हणजे पाव वाटी. आणि तांदूळ पण पाव वाटी. म्हणजे 1 वाटी आपण चणा डाळ समजा घेतली तर अर्धी वाटी गहू, बरोबर, अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, पाव वाटी गहू आणि पाव वाटी तांदूळ. हे वेगवेगळं भाजायचं आणि मिक्सर मध्ये टाकायचं. हा, नाही त्याच्याबरोबर लवंग, दालचीन, वेलची हे पण भाजायचं. ते सुद्धा वेगवेगळं भाजायचं. हा, ते पण भाजायचं. बरं. आणि सुंठ कुटून बारीक पावडर करायची. हां. आणि ते सगळं मिक्सर मध्ये टाकताना हिंग, मीठ किंचित घालायचं की खराब होऊ नये म्हणून. बरं. हिंग, मीठ, तिखट आणि हळद, या चारही गोष्टी आपण सगळं एकत्र करून मिक्सर मध्ये टाकून बारीक करायचं. ओके. की आपला माल रेडी. कळलं का? हे सगळं एकत्र करून मिक्सर मध्ये टाकायचं की माल रेडी. आता मिक्सर मध्ये कसं टाकायचं इतका प्रश्न तुम्ही मला विचारू नका, कारण ना माझ्या डोक्याला मुंग्या येतील. मग त्यामुळे आपण काय करूया, आम्ही ऑलरेडी मिक्सर मधून काढलेलं आहे ते आपण घेऊन पुढे सुरू करूया. बरोबर. चला, आता हे आपलं मेथकूट रेडी आहे. आता काय करायचं सांगा. आता आधी दही घ्यायचं. याचं फेटून घ्यायचं दही. हे फेटण्याचं कारण काय? एकजीव होण्यासाठी. बर. ओके. आता काय करायचं? आता याच्यात हे मेथकूट घालायचं. ओके. 3-4 चमचे साधारण सरसरीत झालं पाहिजे. त्याच्यात हा थोडासा कांदा, थोडंसं मीठ, रंग यायला हळद थोडीशी किंचित घालायची. ओके. तिखट आवडीप्रमाणे. आणि साखर सुद्धा आवडीप्रमाणे. आणि हे असं एकत्र करायचं. पण कालचं दही सुद्धा तुम्ही परत फ्रीज मध्ये ठेवलं तर ते आंबट होत नाही. ओके. मुद्दे सगळे लक्षात घ्या, महत्वाचे आहेत. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. कांद्याचं मेथकूट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उडीद डाळ, दही, कांदा, गहू, चणा डाळ, बासमती तांदूळ, सुंठ, साखर, दालचिनी, हिंग, लवंग, वेलची, तिखट, हळद आणि मीठ. कृती: 1 वाटी चणा डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ, पाव वाटी गहू, पाव वाटी बासमती तांदूळ, दालचिनी आणि लवंग हे जिन्नस वेगवेगळे भाजून एकत्र वाटून मेथकूट तयार करावं. एका बाउलमध्ये दही फेटून त्यामध्ये 3 ते 4 चमचे मेथकूट, बारीक चिरलेला कांदा, मीठ, साखर, हळद आणि तिखट घालून मिश्रण एकत्र कालवून घ्यावं.